नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉगमध्ये मी एकटा दिसणार आहे कारण की मी आलेलो आहे गावाला, म्हणजे कडव्याला आलेलो आहे माझ्या घरी. आणि घरी येण्याचं रिझन म्हणजे आज आमच्या पोरीचा म्हणजे आज आमच्या लेकीचा बड्डे आहे. तर त्यानिमित्त आम्ही सगळे आलेलो आहेत, फक्त प्रीती आणि पार्थ आलेला नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला टोटल सगळे कसं कसं काय काय करणार आहे, काय डेकोरेशन करणार आहे आणि आजचा आमचा दिवस कसा जाणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवूच. तर सर्वप्रथम आमची तयारी चालली आहे. या ठिकाणी आम्हाला डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशनवाला बाहेर नाही येणार आहे. आणि आमचं घर गावाकडचं हे असं आहे, पत्र्याचं आहे. एवढं काय पण मोठं हे नाही. तर ही बेड आम्हाला उचलून ह्या साईडला शिफ्ट करायचं आहे आणि या साईडला मग असं डेकोरेशन लागणार आहे. तुम्ही बघू शकता परत कसं होत आहे ते. तर चला तर मग माझी म्हणू बड्डे गर्ल बड्डे गर्ल बड्डे गर्ल परी परी हॅपी बर्थडे. ए हॅपी बर्थडे. तुला मी सांगितलं आजार आहे त्यामुळे काही जास्त बोलत नाही. आणि इकडे बघू शकता परीचे पप्पा. तर सकाळी सांगितलं होतं की इथं आपण डेकोरेशन करणार आहे, तर त्याचप्रमाणे डायरेक्ट तुम्हाला डेकोरेशन दाखवते. तर असं काहीसं डेकोरेशन झालं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे. आज प्रीती नाही आहे पण ब्लॉगमध्ये घरातले सगळे आहेत आणि मी आहे. आणि मी तर काय अशीच टी शर्ट घालून आहे, टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट. आणि इकडं आमच्या घरातले सगळे आवरलेले आहेत. बघू शकता ह्या माझ्या आत्या आहेत आणि ही मावशी आहे म्हणजे मम्मीची बहीण आणि पप्पांची बहीण. आणि आमच्या वहिनी आहेत, त्यांना तर ब्लॉगमध्ये बघलेलं जायचं. आणि हे 4 लाखाचे गजरे घेऊन आलेलो आहे आम्ही. बघा म्हणजे एवढं प्रेम आईवरती. आणि हे आमचं फुलपाखरू. फुलपाखरूचा ड्रेस घातला नाही अजून तिला. फुलपाखरूचा ड्रेस कुठं आहे? तर बघू शकता एफर्ट्स किती आहेत डेकोरेशनसाठी. आणि अजून एक दाखवायचं राहिलं, परीचे बाबा. हे परीचे बाबा हे पण नवीन कपडे घालून झूम झूम करू काय. तर आमचं साधंच घर आहे आणि साध्याच घरात आम्ही साधंच डेकोरेशन केलं आहे. नक्की सांगा कमेंट करून कसं झालेलं आहे. काय वाटतं तुला? चांगलं ना? सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. त्यासाठी वेगळी मी नसतो तर झालंच नसतं. आणि हे AI चे बॅनर आहेत, AI चे बॅनर बनवलेले आहेत. तर हे असं काय नव्हतं, आम्ही एडिट केलेलं आहे. एक केस वगैरे, टिकली, नाकात नथ वगैरे छान दिसतात फोटो. भारी वाटतं डेकोरेशन. आणि बीचमध्ये लाईट. आणि नेहमीप्रमाणे परी त्रास द्यायला लागले. आता बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करूच आपण. तर चला करण ओ झाले काका कुठले गे राखडी का कसली